आणि यानंतरची बातमी आहे मनसेच्या बैठकीची। मनसेची आज महत्त्वाची बैठक होतीये। विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। शिवाय मनसे महायुतीकडे आता मुंबई आणि इतर परिसरातल्या 20 जागांची मागणी करणार असल्याचंही कळतंय। त्याचप्रमाणे कार्यकारिणी देखील जी निवडणूक आहे मनसेची ती देखील आजच होतीये। 4 दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली होती आणि यात काही महत्त्वाच्या नेत्यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चा देखील त्यांनी केली होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आज वांद्र्यातील रंगशारदा येथे खरं तर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। सध्या आपण त्या परिसरामध्ये आहोत। रंगशारदा या हॉटेलच्या बाहेर आपण पाहिलं तर सगळीकडे आपल्याला मनसेचे झेंडे देखील पाहायला मिळत आहेत। खरं तर आज ही जी बैठक होणार आहे तो खरं तर राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा असणार आहे। राज ठाकरे यांनी आपल्या मागच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं की लोकसभेनंतर तुम्हाला खरं तर विधानसभेसाठी सुद्धा तयारी करायची आहे। तशा पद्धतीचं आवाहन खरं तर त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं आणि त्याच अनुषंगाने आजची खरं तर ही महत्त्वाची बैठक बोलवली जात आहे। खरं तर राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना काय महत्त्वाच्या सूचना देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे कशा पद्धतीने मैदानात उतरते या संदर्भातल्या एकूणच सूचना आजच्या या बैठकीमध्ये राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना देतील अशी माहिती आपल्याला मिळत आहे। कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।